अतिशय जबरदस्त चेंडू आपण पाहिलात. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला अक्षय नकातेच्या मार्फत. यॉर्कर चेंडू टाकण्यात आला आणि या यॉर्कर चेंडूवरती मात्र कुठल्याही प्रकारचा फटका नक्कीच पाहायला मिळाला नाहीये. येतो हा नक्कीच पहिला चेंडू डॉट चेंडू. त्याचप्रमाणे सन्माननीय सुरेशजी आंग्रे साहेब यांचं प्रशांत कदम यांना विनंती आहे की सुरेश आंग्रे साहेबांचं स्वागत करायचंय. प्रशांत कदम, सुरेश आंग्रे साहेबांना. हा नक्कीच तुषार धुमाळ सरांच्या शब्दात सांगायचं झालं तर परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिलीत मैदानावरती. अतिशय वेगवान चेंडू आपण पाहिलात आणि यष्टीरक्षक मात्र केतन पोपट यांनी आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे. येतो हा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. अक्षय नकाते मात्र मैदानात आता मात्र नक्कीच वेगवान गोलंदाजी करताना दिसतोय. बॅक टू बॅक दोन चेंडू आलेत निर्धाव. पंचांकडे अपील आणि पंचांनी मात्र बोट उंच केलंय. LBW च्या स्वरूपात मात्र एक धडाकेबाज फलंदाज मात्र बाद होते. ओम मात्र इथे बाद होते. डीजे वार. बरेच साई भक्त इथे नक्कीच आलेले आहेत. गुरुवार म्हटल्यानंतर श्री महालक्ष्मीचा वार सुद्धा असतो आणि आज ICC चॅम्पियन ट्रॉफी मध्ये इंडियाने आपल्या नावावरती पहिला विजय नक्कीच नोंदवलाय. इंडिया वर्सेस बांगलादेश ही मॅच झाली आजची आणि आज पहिला विजय नक्कीच आपल्या नावावरती नोंदवलाय भारत या संघाने. बोलूया मैदानावरती पुढील चेंडू पाहतोय. नेक्स्ट बॅटर आलाय मैदानात. करण मात्र आलाय परंतु ज्या पावलाने करण मैदानात एंटर झाला होता त्या पावलाने मात्र आता करण माघारी परततोय. नक्कीच विकेट नंबर 2. कमॉन डीजे. तर विकेट हॅट्रिक साठी मंदार शेठ आवासकर यांच्याकडून आता 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. जर येणारे या चेंडूवरती जर विकेट जर आली तर 1000 आणि पुढच्या 2 चेंडूवर 2 विकेट जर आल्या तर सागर शेठ कदम यांच्याकडनं 11000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र फटका मारलाय खरा आणि क्षेत्राची उभा आणि विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवलंय. अक्षय नकाते ठरलाय रोख रक्कम 1000 रुपयाचा मानकरी. डीजे जसं लाखाचं बक्षीस लागलंय आणि इथे बक्षीसचा वर्षाव सुद्धा आता केलं गेलंय. मंदार शेठ आवासकर यांच्याकडून मात्र अक्षय नकातेला गेलंय या विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक. आणि आता चेंडू शिल्लक आहे शेवटचा आणि या चेंडूवरती जर विकेट जर आली तर सागर शेठ कदम यांच्याकडनं मिळतील रोख रक्कम 11000 रुपयाचं पारितोषिक. रोख रक्कम 11000चं पारितोषिक. या चेंडूवर जर विकेट जर आली. न्यू बॅटर मैदानात वैभव. परफ्यूम डिलिव्हरी. अतिशय सुंदर चेंडू. गुड लाईन चेंडू आणि इथे मात्र पहिलं षटक समाप्त होते. मेडन ओव्हर नक्कीच आपल्या नावावरती नोंदवलंय आणि विकेट हॅट्रिक सुद्धा आपल्या नावावरती नोंदवलंय. नक्कीच पहिल्या षटकाची अंती मात्र धावसंख्या झाली ती म्हणजे 3 गडी बाद 0. आणि आता आपण संधी येतोय डीजे ऑपरेटरला.
खऱ्या अर्थाने विलासदादा युवा प्रतिष्ठानची ही मेहनत लंगरारी आहे बघा. 10 ते 15 दिवसाची मेहनत आहे कुठलीही स्पर्धा करायची म्हटल्यानंतर. आज आपण ठरवलं उद्या स्पर्धा होते असं नाहीये. ही स्पर्धा करण्यासाठी 10 ते 15 दिवसाची मेहनत संपूर्ण टीम विलासदादा युवा प्रतिष्ठानने मात्र जी जान लावलं या स्पर्धेसाठी. आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा नक्कीच मी म्हणेन इथे यशस्वीरित्या पार पाडते. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अंती मात्र 3 गडी बाद 0 धावसंख्या. आणि आता दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज, वेगवान गोलंदाज अभिषेक गुप्ता. स्ट्राईक एंड लो बाय फलंदाज मानगाव खुर्द संघाकडून नितेश. अतिशय सुंदर चेंडू आणि इथे मात्र केतन पोपटने काय झेल टिपलाय. अतिशय जबरदस्त पहिल्या वेगवान चेंडूवरती मात्र इथे नावावरती नोंदवले विकेट अभिषेक गुप्ता याने. डीजे हॅलो. मरगलालना नक्कीच धारावी इथे आलेले त्यांचं आपण मुरगल अण्णा नक्कीच धारावी इथे आले त्यांचं आपण स्वागत. नक्कीच विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपलं स्वागत आहे. चेंडू मात्र हवे ते आपण पाहतोय परंतु या चेंडूवरती मात्र आता पहिली धाव नक्कीच धाव फलकावरती लागले गेले मानगाव खुर्द या संघाकडून आपण पाहतोय. परंतु याच्या अगोदर चेंडू आपण जर पाहिला असेल तर युट्यूबने जर श्री साई लाईव्हने जर परफेक्ट जर कव्हरेज केला असेल तर कदाचित इन्स्टावरती पॉप्युलर होतील केतन पोपट. काय झेल टिपला होते त्याने अतिशय जबरदस्त. आणि आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. त्याचप्रमाणे अमितदादा देशमुख तसेच लक्ष्मणदादा साठे यांचं या ठिकाणी आगमन होते. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर यायचंय. मुरगनांना हे आमचे मित्र धारावीवरून सामाजिक कार्यकर्ते. तर या चेंडूवरती मात्र आले एक धाव आपण पाहतोय. विलासदादा युवा प्रतिष्ठान हे मंच खऱ्या अर्थाने आपण पुढील 4 दिवस या मंचाला खऱ्या अर्थाने शांतता नसणार आहे. कारण की बरेच मान्यवर या मंचावरती येणार आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्या भारतीय संस्कृती अतिथी देव भव आणि या नक्कीच मंचावरती प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान सन्मान केला जाईल. चपळाईने मात्र एक धाव नक्कीच जोरात धावून काढलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल. एक धाव मिळते ती मानगाव खुर्द या संघाला आपण पाहतोय. तर बरेच मान्यवर नक्कीच मंचावरती आलेले आहेत. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी नक्कीच खूप खूप असं स्वागत इथे नक्कीच करतोय. एक मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपण पाहताय या सुधागड तालुक्यातील विलासदादा युवा प्रतिष्ठान फ्लड लाईटचे नाईटचे क्रिकेटचे सामने त्याचे प्रथम राशी पारितोषिक 1 लाख रुपये. बॅटची एज लागले आणि इथे मात्र ओमकार कडून नक्कीच चुकी होताना दिसते. सोप्पा झेल जरूर होता परंतु झेल हातातून निसटला आणि एक चोरटी धाव घेण्यात मात्र यशस्वी ठरला तो म्हणजे मानगाव खुर्द संघ. धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या धावसंख्येवरती. थोडीशी संत सुरुवात नक्कीच पाहायला मिळते. पहिलं षटक आला अक्षय नका त्याचा विकेट हॅट्रिक आणि मेडन ओव्हर आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून नक्कीच मात्र अभिषेक गुप्ता गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ टाकून झालेला आहे आणि 4 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू झालेत का? 5 चेंडू झालेले आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे परंतु एक धाव नक्कीच मिळते. दरम्यान इथे दुसरं षटक समाप्त झालेले. 2 षटकाच्या अंती धावसंख्या झाले मानगाव खुर्द या संघाची आपण पाहतोय 4 गडी बाद 5 धावसंख्या. संधी देतोय आपण आता डीजे ऑपरेटरला.
2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि स्कोर बोर्डवरती धावा लागल्यात त्या 4 गडी 5. आणि आता तिसरा षटक घेऊन येते गोलंदाज, आपण पाहताय वेगवान गोलंदाज ओमकार सालुंके. ऑन स्ट्राईक मात्र आहे तो मानगाव खुर्द संघाकडून योगेश. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय, पंच दंडित करतायत. दोन्ही हात समांतर दर्शवतात. येतोय हा स्क्वेअर चेंडू, 1 धाव मिळते ती मानगाव खुर्द या संघाला. खऱ्या अर्थाने आपण बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहत असतो, परंतु आयुष्याची सुद्धा एक स्पर्धा असते बघा. जगण्याच्या स्पर्धेत हेच शिकायचे असते की जिंकलात तर आवरता आले पाहिजे आणि हारलात तर सावरता आले पाहिजे. हे लक्षात घ्या नेहमी. जगण्याच्या नक्कीच स्पर्धेमध्ये शिकायचं असेल तर जिंकलात तर आवरता आले पाहिजे आणि हारलात तर सावरता आले पाहिजे. दरम्यान नक्कीच आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. रुपेश पांचाल मात्र तिथे आलाय. सोपा झेल मात्र नक्कीच सुटला इथे. दरम्यान 2 धावा घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे आरामात कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावा मिळतील त्या मानगाव खुर्द या संघाला. मिड विकेट रिजनला नक्कीच चेंडू आला होता, रुपेश पांचाल गेला सुद्धा होता, परंतु ॲन मुवमेंटला मात्र नक्कीच झेल मात्र इथे सुटला आणि 2 धावा मिळाल्या त्या मानगाव खुर्द या संघाला. आणि आता मात्र नक्कीच धावफलक घालते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 4 गडी बाद 8 धावसंख्या. संत सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल. ओमकार सालुंके तिसरं षटक घेऊन आलाय. अतिशय सुंदर चेंडू पाहतोय आपण. निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानामध्ये. याच्या अगोदरच्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या आणि आता मात्र नक्कीच हा चेंडू एक परफेक्ट लाईनचा वापर केला गेलाय ओमकारच्या माध्यमातून आणि येतोय हा डॉट चेंडू. पुढील चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा. प्रेक्षकांची वाढती गर्दी, या स्पर्धेवरचं खऱ्या अर्थाने प्रेम आहे. चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक जोरात धावतोय. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल. मी मगाशी ज्यावेळेस आलो होतो, ज्यावेळेस या स्पर्धेचं ज्यावेळेस पहिला सामना सुरू झाला होता, मी ऑफिशियल अनाउन्समेंट केली होती की विलास दादांवरती वैयक्तिक प्रेम करणारे बरेच मंडळी आहेत या पंचक्रोशीमध्ये. आणि आपण पाहताय ही वाढती गर्दी ती दिसते, ती खऱ्या अर्थाने या स्पर्धेवरचं प्रेम आहे. सक्सेस ठरलाय खऱ्या अर्थाने इव्हेंट हा. सगळ्या टीमला नक्कीच मी शुभेच्छा देईन की तुमचा हा इव्हेंट अक्षरशः सक्सेस ठरलेला आहे. ही वाढती गर्दी, प्रेक्षकांचं प्रेम. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक अक्षय नकाते मात्र चेंडूच्या खाली येतोय. दरम्यान कोणतीही चुकी करणार नाहीये आणि एक सोपा झेल मात्र टिपलाय. गडी होते नंबर 5, तो म्हणजे योगेश डीजे. खऱ्या अर्थाने मैदानामध्ये एंटर झाला आहे एक जबरदस्त असा एक धडाकेबाज फलंदाज प्रवीण सुद्धा एक मोठा फलंदाज आहे. बऱ्याच टुर्नामेंटमध्ये ज्या वेळेस मानगाव खुर्द संघ अडचणीत सापडला असताना मात्र संकटातून बाहेर काढण्याचं काम मात्र बऱ्याच वेळा प्रवीणने केलेलं आहे. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय ओमकार सालुंके याचा. अतिशय सुंदर चेंडू आपण पाहतोय. परफेक्ट लाईनचा वापर, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय चेंडू. हलकासा पंच दंडित करतात. येतोय हा स्क्वेअर चेंडू. जसं वाटलं आम्हाला चेंडू की कदाचित हा चेंडू डॉट असेल, परंतु ऑफ स्टंपचा चेंडू बाहेर गेला, पंचाने दंडित केलं. येतोय हा स्क्वेअर चेंडू. 1 धावेने मात्र धावसंख्या वाढले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल. आणि आता मात्र अतिशय सुंदर चेंडू येतोय. परफेक्ट लाईनचा वापर केला गेला. गुड लाईन चेंडू आणि यष्टीरक्षक आपण पाहताय केतन पोपट आपली कामगिरी चोख पार पडताना दिसतायत. येतोय हा डॉट चेंडू. आतापर्यंत पाहिले तर आपण 3 षटकांमध्ये जवळपास पुढील सामना ओम साई करचुंडे आणि फल्यान दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचे. आई सोमजाई पुन्हा एकदा येतोय हा बॅक टू बॅक डॉट चेंडू आलाय. दरम्यान तिसरं षटक समाप्त झालंय आणि तिसऱ्या षटकाच्या अंती धाव फलकावरती धावा लागल्यात त्या मानगाव खुर्द या संघाच्या. 5 गडी बाद 11 धावसंख्या. नेक्स्ट मॅच कॉल येते आपल्या समोर. आई सोमजाई करचुंडे विरोधात
फल्यान. चला दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस साठी लगेच आपण ऑफिशियल्स आपल्याला सूचना आहेत. नेक्स्ट मॅच आई सोमजाई करचोंडे विरोधात फल्यान. चला दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस साठी लगेच आपण. आता शेवटचं षटक नक्कीच आपण पाहतोय हाणामारीचं षटक असणार आहे आणि शेवटचं षटक कोण घेऊन येतोय बीसीसी परळी बी संघाकडून. नक्कीच मागच्या मॅचचा हिरो खऱ्या अर्थाने जी पहिली मॅच झाली होती फाल्गुन विरोधात बीसीसी परळी बी आणि त्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरलेला नक्कीच आशिष सागर गोलंदाजी मार्फत चौथं षटक घेऊन येतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बघा विनंती आहे ऑफिशियल्स आयोजकाकडून मिड विकेट रिजनला जे खेळाडू जे प्रेक्षक आतमध्ये बाउंड्री लाईनच्या उभे बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण रेलिंगच्या बाहेर उभं राहायचंय. प्लीज विनंती आहे कारण की तिथून एक केबल गेलेली आहे त्याला टच झाल्यानंतर फ्लड लाईट्स बंद होत आहेत. त्यामुळे विनंती आहे आयोजकाकडून आपण जरा सहकार्य करायचं आहे. अतिशय सुंदर चेंडू आपण पाहताय आशिष सागर पहिल्या मॅचचा खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅचचा हा मानकरी ठरणारा नक्कीच हा गोलंदाज आहे ज्याने पहिली विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली होती आणि आता चौथं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू टाकलाय डॉट चेंडू अतिशय सुंदर चेंडू आणि इथे मात्र परफेक्ट लाईनचा वापर केलाय क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. यॉर्कर चेंडू टाकलाय आणि त्रिफळा छेद केलाय ते म्हणजे फलंदाज प्रवीण या बॅटरला. डीजे आपण आता इनॅट पोझिशन मध्ये 7 नंबरच्या पोझिशन मध्ये मैदानात एंटर झालाय तो म्हणजे सागर. पुन्हा एकदा येतोय हा डॉट चेंडू. काय गोलंदाजी होते बीसीसी परळी बी संघाकडून आपण पाहतोय. पहिलं षटक टाकलं होतं अक्षय नकातेने विकेट हॅट्रिक घेतली आणि मेडन ओव्हर टाकली होती. त्याच्या पाठोपाठ अभिषेकने नक्कीच गोलंदाजी केली. दुसरं षटक टाकलं 5 धावा खर्च केल्या 1 विकेटच्या मोबदल्यात आणि तिसरं नक्की षटक टाकलं ओमकारने 6 धावा खर्च केल्या आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आशिष सागर सुद्धा इथे गोलंदाजी करतोय. पंचांकडे जोरदार अपील मागितले गेले आणि इथे मात्र नक्कीच अपील फेटाळलेली आहे. दरम्यान येतोय हा पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येतोय डॉट चेंडू येतोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या 11 या धावसंख्येवरती. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते बीसीसी परळी बी या संघाकडून. पुन्हा एकदा येतोय हा चेंडू बॅक टू बॅक डॉट चेंडू आणि आता बघूया आपण नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मेडन ओव्हर नक्कीच आशिष सागर आपल्या नावावरती नोंदवतायत का. शेवटचा चेंडू शिल्लक. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे अभिषेक गुप्ता आणि इथे मात्र पुन्हा एकदा मेडन ओव्हर आपल्या नावावरती करतोय तो म्हणजे गोलंदाज आशिष सागर. डीजे ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत होते. सन्माननीय विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत शरददादा बोडके यांचं स्वागत करतील भास्करदादा पार्टे यांना विनंती आहे की शरददादाचं स्वागत करायचंय. आहे ना काय चालू आहे. त्याचप्रमाणे संतोषदादा देशमुख यांचं स्वागत करतील किशोर कोकरे यांना विनंती करतो की संतोषदादा स्वागत करायचंय. चला आता शेवटचा कॉल असेल आपल्याला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी.
आई सोमजाई करचोंडे विरोधात फल्यान. चला दोन्ही संघाचे कर्णधार या टॉससाठी फायनल कॉल आपल्यासाठी हा. आई सोमजाई करचोंडेचा कर्णधार इथे आलेला आहे. फल्यान संघ आपला कर्णधार इथे पाठवायचा आहे लगेचच. त्याचप्रमाणे पुढील स्वागत होईल. नाना पडळकर साहेब यांचं स्वागत करतील संतोष आंग्रे. पुढील सामन्याचे नाणेफेक करतील ते आमचे मुरगन अण्णा सामाजिक कार्यकर्ते धारावी यांच्या हस्ते पुढील नाणेफेक होईल. त्याचप्रमाणे रघुनाथजी ढोकळे साहेब यांचं स्वागत करतील भरतदादा पालवे यांना विनंती आहे की रघुनाथ ढोकळे साहेबांचं स्वागत करायचे. प्रशांत कदम जो पुढील सामना होणार आहे तो करतुंडे वर्सेस फल्यान. नाणेफेकीचा कौल लागतो ते करतुंडे संघाकडून. केशवजी पालवे यांचं स्वागत करतील राजू शिंदे यांना विनंती करतो की केशव पालवे साहेबांचं स्वागत करायचे. त्याचप्रमाणे रमेशजी जाधव साहेबांचं स्वागत करतील दिलीप पालवे यांना विनंती करतो की रमेश जाधव यांचं स्वागत करायचे. मंगेश चव्हाण यांचं स्वागत करतील प्रमिलजी शिंदे. मंगेश चव्हाण साहेब. प्रशांत हॅलो. त्याचप्रमाणे बालरामजी गायकवाड साहेब यांचं स्वागत करतील विलासदादा पालवे. आमचे जीवभावाचे मित्र बालराम गायकवाड आणि मंगेशजी चव्हाण साहेब. चला मॅच ऑन होते. फल्यान संघाचा कर्णधार कुठे असेल त्यांनी सुधीर शिंदे यांना भेटायचंय. 12 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 12 धावा. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज ओम आणि ओमच्या या पहिल्या चेंडूवरती मात्र सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय. सूरजच्या बॅटमधून येतोय हा पहिला वन बाउंड 4 धावांसाठी चौकार. डीजे सूरज. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा ओमच्या माध्यमातून. 12 धावांचं टार्गेट उभं केलंय ते मानगाव खुर्द या संघाने. थोडंसं लो स्कोरिंगचा नक्कीच सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आता मात्र अतिशय जबरदस्त चेंडू येतोय. परफेक्ट लाईनचा वापर केला गेलाय. गुड लाईन चेंडू येतोय. हा गुड लाईन नक्कीच उचली घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि यष्टीरक्षक आपली मात्र कामगिरी नक्कीच मी म्हणेन पार पाडतोय. खऱ्या अर्थाने फांदीवर बसणाऱ्या या पाखराला फांदी तुटण्याची खऱ्या अर्थाने भीती नसते, कारण की फांदी तुटण्याच्या पेक्षा त्याला त्याच्या पंखावरती विश्वास असतो आणि या विश्वासाच्या जोरावरती मात्र गोलंदाजी करावी लागेल मानगाव खुर्द या संघाच्या गोलंदाजांना. इथे मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. दरम्यान इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतोय की नाही, परंतु चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल. डॉक्टर दर्शन आवासकर एन मुमेंटला मात्र नक्कीच मात्र क्रीजच्या आतमध्ये पोहोचतायत. सेफ आहेत. नक्कीच एक धाव नक्कीच मिळते ती बीसीसी परळी बी या संघाला. पाहतोय आपण सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे.
आत्मविश्वास जर आपल्यावरती असेल स्वतःवरती तर जगाच्या कुठल्याही पाठीवर जा, तुम्हाला नक्कीच मरण नाहीये. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नक्कीच हे म्हणणं आहे. इथे मात्र हा चेंडू येतोय, अतिशय जबरदस्त चेंडू येतोय, गुडलाईन चेंडू, परफेक्ट डिलिव्हरी वापर केला गेला. इथे येतोय हा डॉट चेंडू. सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र पाहतोय आपण ओम मात्र नक्कीच प्रयत्न करताना दिसतोय. इथे मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय दरम्यान. ओ माय गॉड, जवळजवळ 1 सेकंदाचा फक्त फरक झाला. झेल टिपला गेला होता, परंतु गोलंदाजाला असं वाटलं की कदाचित हा झेल मी स्वतः घेऊ शकतो. आणि मात्र इथे टक्कर नक्कीच झालेली आहे आणि या टक्कर मध्ये मात्र चेंडू हातातून निसटलेला आहे. मिळते 1 धाव बीसीसी परळी बी या संघाला. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक, मायबाप, प्रेक्षक आणि घर बसल्या श्री साई लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहताय, त्यांच्या सर्वांचं मनापासून मी समालोचक अनिल कोळी इथे स्वागत करतोय. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तर श्री साई लाईव्ह या नक्कीच चॅनलला आपण घर बसल्या तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकताय, सबस्क्राईब करू शकताय. या स्पर्धेला नक्कीच तुम्ही घर बसल्या सुद्धा पसंती देऊ शकता. तर पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त होतंय आणि 1 षटकाची अंतिम धावसंख्या झाली ती बीसीसी परळी बी या संघाची आपण पाहतोय बिनगडीबाद 7 धावसंख्या. उर्वरित आता 18 चेंडू बाकी असतील आणि 18 चेंडू मध्ये धावांची गरज आहे ती म्हणजे 5. चला नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे, कोण विन कोण हारलाय सांगितलं नाही अजून. सोमजाई करचोंडे टॉस विन, प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण. अठरा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आणि आता आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन येते मानगाव खुर्द या संघाकडून. गोलंदाज निहाल. दरम्यान नक्कीच आपण पाहतोय सूरजच्या बॅट मधून येतोय हा विजयी षटकार. डीजे माध्यमातून मी विनंती करतोय की शरद दादा पालवे की आपण मुरुगन अण्णा यांचं आपण स्वागत करायचंय.